कथा शेतकऱ्यांच्या. मंडळी नमस्कार. आपण आलेलो आहोत एक बिट्टल फार्म यांचं बरेचसे पिल्लं वगैरे बकऱ्या विक्रीचा जो व्यवसाय आहे तो कसा चालतो आणि कशा पद्धतीच्या बकऱ्या ते लोकांना देतात आपण ते बघूयात. दादा नमस्कार. आपलं पूर्ण नाव? गोपाल धुमाळ, गर्जना गोट फार्म. गर्जना गोट फार्म. आणि हे पूर्ण ॲड्रेस सांगा तुमचा. आपला ढाकलगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. आणि सांग लागल्याच हाती तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. 9834 48 1248. 1248. बरं, आता ह्या बकऱ्या ज्या तुम्ही विक्री करता आज महाराष्ट्रभर, तुमचं जे नाव आहे तर हे कशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली होती आणि आता शेतकऱ्यांना याच्यातून कशा पद्धतीचा फायदा तुम्ही मिळवून देऊ लागले? याच्यामध्ये काय होतं, आपण आता जवळपास एक 6 महिने झालेत आपण बिट्टलमध्ये काम करतो. याच्या अगोदर काटेवाडीमध्ये काम करत होतो, पण शेतकऱ्याची मागणी झालं सगळ्यांची की बाबा आपल्याला बिट्टलमध्ये काम करायचं आणि बिट्टल शेळ्या पाहिजे म्हणून. तर मी पंजाब मधून खरेदी केली. पहिल्या वेळेस मला अडचण आली समजा विक्रीसाठी, नाही का. आणि ह्या वेळेस तुम्ही बघताय माझ्याकडे पूर्ण 73 नागापासून फक्त एक 8 नग बाकी येत आज, आणि तो पण संध्याकाळपर्यंत सेल होतोय. म्हणजे ग्राहकाला आपण पाहिजे ती क्वालिटी देतोय. आणि आता जर एखादा, आता ही जी पाट आहे, आता ही जर एखाद्याला जर पाहिजे असेल, एखाद्याला जर ही बकरी जर पाहिजे तर याचा एक कसा रेट लागतो आणि काय किंमत याची, म्हणजे कितीला विक्री करत असतात? आता काय होतंय, गाडी आल्यानंतर कस्टमर येऊन जातात आपल्याकडे. गाडी येण्याच्या अगोदर 1.5-2 तास ते अगोदर येतात फार्मवर. आणि काही आपण फार्म साठी पण एक 5-10 बकऱ्या आपल्याकडे असतातच. तर समोर आपण मोबाईलवरती पैसे वगैरे फोन पे घेत नाही, काही नाही. त्याच्यामध्ये समोर बघून आपण त्याची रेट ठरल्या जाते त्यावेळेस. कारण आता या बकरीचा रेट आपण असं नाही सांगू शकत आहे की नाही. ज्यावेळेस जे कस्टमर येईल त्यावेळेस ते सांगल्या जाणार. बरं, आता बिटल बकरी पालन जे लोक करतायत तर याच्यातून कशा पद्धतीचा फायदा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये बिट्टल शेळी जी आहे ती दुधासाठी पण योग्य आहे आणि पिल्लाचं प्रमाण तिचं एक शेळीचे 2 पिल्लं देऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, शेळीची जर हाईट वगैरे चांगली असेल समजा तर पिल्लाची क्वालिटी पण चांगली आहे ना. बरोबर. आणि कानाची लेंथ बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर डोळे बघू शकता शेळींची. बिटल घ्यायच्या वेळेस आपण त्याचं नाक, डोळे, कान, शेळींची हाईट ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. बरोबर. बरं, याचं एखाद्या शेतकऱ्याकडे जर भरपूर जर बकऱ्या झाल्या, पिल्ले झाले, तर विक्रीचं काय नियोजन असतं? विक्रीमध्ये याला बाजार पण असतात. पुन्हा घेणार ग्राहक नाव असेल समजा आपलं तर जागेवरून पुन्हा आपले सगळे आता फार्मूनच विक्री केले जातात. बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात की बाबा बिटल जी बकरी आहे तर ही 1-1, 2-2, 3-3 लाखात विकल्या जाते. तर ह्या ज्या किमती सांगितल्या जातात ह्या खऱ्या आहे का? 1.5-1.5, 2-2 लाख रुपयाला बकरी विकल्या जाते, बोकड विकल्या जातो असं जे लोक म्हणतात, तर हे खरं आहे का? ते काय होतं, ज्याला घ्यायची समजा, जो 1 लाखात बकरी घेतोय, जे 1.5 लाखात घेतोय, 2 लाखात घेतोय, त्यांना त्याचं प्रॉफिट माहिती किंवा त्याला कुठं नेऊन विकायचंय. आपल्यासारखा शेतकरी 1 आणि 2 लाखाची बकरी घेऊन ते कुठं विकणार आहे? बरोबर. त्यांनी फक्त किंवा आपली गावरान बकरीची किंमत जर समजा होतोयपर्यंत 20,000 आहे, तर बिट्टलची बकरी त्यांनी 25,000 ते होतोयपर्यंत 30,000 पर्यंत खरेदी करायला पाहिजे. बरोबर. मी म्हणत नाही तुम्ही लाखाची बकरी खरेदी करा नका करू, पण काय होतं, लाखाची बकरी खरेदी करतात तुम्ही, उद्या विकणार कुठे? त्याला बाजारभाव कुठं चांगला भेटू शकतो. बरोबर. की त्याचं तुम्ही आधी माहिती घ्या की ही बकरी आपली बाजारात एवढ्या जाऊ शकते. ठीक आहे, आपण 1 लाख रुपयाची बकरी घेऊन जर त्याच्यामध्ये लॉस होत असेल तर काही उपयोग नाही. बरोबर. शेवटी काय संदेश द्याल शेतकऱ्यांना बकरी पालन कुक्कुटपालनच्या संदर्भात? 100% शेतकऱ्यांनी जे बकरी पालन आणि कुक्कुटपालन यावर लक्ष द्यायला पाहिजे. एक 5-50 कोंबड्या करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, एक 4 ते 5 शेळ्या. शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय एकदम योग्य आहे. आणि मी स्वतः जवळपास आपल्याला 3 वर्षापासून मी स्वतः चालू केलंय. तर शेतीला 2-4 एकरला सहज बकरी पालन भारी पडू शकतं. 1 एकरला 5 शेळ्या असन आणि 50 कोंबड्या जर असन तर 1 एकर मध्ये जे काही इन्कम तुम्हाला खर्च जाऊन निघणार आहे त्याच्यापेक्षा 5 शेळ्या आणि 50 कोंबड्या जर केला तर 100% योग्य आहे. त्याच्यामध्ये आपण वाढ करू शकतो. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन कुक्कुट पालन 100% करायला पाहिजे. बरं, आता इथं येणारे जे लोक आहेत तुमच्याकडे
त्यांचा रूट त्यांना पुन्हा एकदा डबल म्हणजे कोणी फोन करता तर त्यांना इथं यायला थोड्या अडचणी नाही हो, म्हणून तुमचा डबल एकदा नंबर सांगा. तर माझं नाव गोपाल धुमाळ आहे, गर्जना प्युअर बिटल गोट फार्म आणि पोल्ट्री फार्म. 9834 48 12 48. 9834 48 12 48. तर मंडळी, या दिलेल्या दोन्ही क्रमांकावरती कॉल करा आणि दादांकडून पुढची माहिती, जे काही तुम्हाला प्रश्न पडताय तर ते तुम्ही सॉल्व करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा की तुम्ही कोणत्या बकरी पालनामध्ये आहात, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा शेतकऱ्यांची. काळी आई धनधान्य देई.